व श्री शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज षष्टीच्या निमित्त आपल्या गावामध्ये त्याने आपल्या गावामध्ये कधीही खंड न होता आतापर्यंतची सेवा आपल्या गावामध्ये खूप मोठ्या उत्साहामध्ये खूप मोठ्या दिमाकामध्ये आपला सप्ताह सोहळा महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये नाथषष्ठी म्हणलं तर आपल्या धावीस खेड्याला कमीत कमी आपल्या निलंग्या तालुक्यामध्ये षष्टीचा उत्सव आमच्या लहानपणी अनेक गावावरून लोक यायचे नाथषष्टीचा उत्सव म्हणला की खरं तर आपल्या या षष्टीच्या नाथांची जी षष्टी सुरुवात ज्यांनी केली हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज बडवे पंढरपूरकर एवलेशरोप लावी येलेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी। खरं तर ही परंपरा जी परंपरा ज्यांनी रुजू केली ते परंपरा रुजू करणारे महात्मे काही साधे नाहीत महाराज। एक विचार जर केला पंढरपूरचा राजा कानडाव विठ्ठलू कर्नाटक तेने मज दावे लावे भगवान श्री पांडुरंग परमात्म्याने ज्यांच्या घरामध्ये यावं ताक आणि पीठ मागून खावं असं ताकपीठ विठोबाचे मालक जे परंपरा आपल्याला लाभलेली हरिभाऊ महाराज बडवे तसेच ज्ञानेश्वर महाराज बडवे दर्शन महाराज बडवे पंढरपूरकर यांच्या या पदस्पर्शाने पावन झालेली पुनीत झालेली ही भूमी गुरुवर्य उज्ज्वलानंद महाराज आचलपेठ देवस्थान गुरूंच्या दोन्ही गुरुघराण्यांच्या सानिध्यामध्ये आपल्या गावची जे परमार्थाची धुरा सांभाळण्यामध्ये आतापर्यंत हे फार मोठे योगदान गुरुवर्यांनी केलेलं आहे। खरं पाहिलं तर गुरु हा श्रेष्ठ आहे। तुमच्या आमच्या जीवनामध्ये गुरु भेटणं हे दुर्लभ लक्षण आहे महाराज। ज्याच्या जीवनामध्ये गुरु भेटला तो भाग्यवान आहे, तो नशीबवान आहे। आणि तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये जो गुरु भेटला साक्षात भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचा एक अंश ज्या हरिभाऊ महाराजांच्या घरामध्ये देव स्वतः यावं मला ताक आणि पीठ द्या म्हणावं आणि देवाने स्वतः घरी येऊन ताक पीठ मागून खावं। जे गुरुवर्य उज्ज्वलानंद बाबा ज्यांनी आपलं आयुष्य एका डोंगरावरती एका माळावरती संपूर्ण आयुष्य त्यागावं बराच काळ महाराजांनी ध्यान धारणा त्या गुहेमध्ये घनदाट झाडी त्या गुहेमध्ये महाराजांनी साधना करून काही कालांतरानं आज आपल्या गावातील बरेच शिष्य परिवार हा गुरुवर्य उज्ज्वलानंद महाराजांचा आणि गुरुवर्य हरिभाऊ महाराज बडवे तसेच ज्ञानेश्वर महाराज बडवे हरिभक्तीपरायण दर्शन महाराज बडवे यांच्या परंपरेतलं आपलं गाव आहे। आपल्या गावाला जी परंपरा लागली सर्वसामान्य गुरूंची लागली नाही महाराज। जसं माऊली ज्ञानोबरायाला निवृत्तीनाथांची कृपा झाली तशी आपला गुंजरगा महादाम या गावाला हरिभाऊ महाराज बडवेंची परंपरा गुरुवर्य उज्ज्वलानंद महाराजांची कृपा आपल्या गावाला लागली। आपल्या गावचं फार मोठं भाग्य आहे। तसं तर माऊली ज्ञानोबराया आजच्या ओळीमध्ये म्हणतायत सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15वा अध्यायातील पहिलीच ओवी आता हृदय हे आपुले चौफारुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे। हे आपलं हृदय जे आहे ना एकदम स्वच्छ करा। अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा न ठेवता बघा गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा संत कुळीचा राजा आहे। ज्यांची परंपरा संतांची परंपरा
जे सांभाळणारे गुरु आहेत बघा, माणसाच्या जीवनामध्ये गुरु जरूर असावा. जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. आपण गुरुनी ज्यावेळेस आपल्याला अनुग्रह गुरु देतात, गुरु ज्यावेळेस आपल्याला लावून या हात कुरवारीला माता सांगितले चिंता न करावी, ज्या वेळेस आपल्या मस्तकावरती हात गुरुचा पडतो त्यावेळेस दगड सुद्धा बोलायला लागतो. बघा, माऊली ज्ञानोबरांच्या जीवनातला प्रसंग पहा. माऊली ज्ञानोबा यांनी समाजापुढे फार मोठी क्रांती केली. कारण माऊली ज्ञानोबाला ज्ञानोबा कोणी म्हटलं नाही महाराज, समाजाचं एक अस्तित्व आहे. ज्यावेळेस माऊली ज्ञानोबा यांच्या घरातली परिस्थिती पाहिली तर महाराज घरामध्ये अन्नाचा कण सुद्धा नव्हता. माऊली ज्ञानोबा यांना गावामध्ये वाळी टाकलं होतं. ज्ञानोबा यांनी गावामध्ये जावं, सिद्ध बेटावर त्यांची ते झोपडी होती. सिद्ध बेटावरून माऊली ज्ञानोबा गावामध्ये यावं, पीठ मागावं. दिलेल्या पीठामध्ये काही जण पीठ द्यावं, काही जण माती टाकावी. झोळीमध्ये दिलेलं पीठ काही जण हिसोबा खेचर सारखे जे महात्मे होते त्यांनी झोळी हिसकटावी माऊलींची आणि ते खाली जमिनीवरती सांडावं पीठ. ते पीठ सांडल्यानंतर तितक्यापुरता तो शांत झाला नाही. त्या पडलेल्या पिठावरती आपल्या बुटाची टाच देऊन रगडायचा आणि माऊलीला हिसकारून लावायचा. ज्ञानोबा ज्ञानराज माझी योग्याची माऊली. संतांनी जरी असा विषय केला, संतांनी जर समाजावरती रुसलं, समाजावरती राग व्यक्त केला तर संत कोणाला म्हणा महाराज. संत नव्हती जगा मानसाच्या सारिके, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणून लिंगा. संत नव्हती जगा मानसाच्या सारिके. संत हे देव ते संत, संत ते देव, निमित्त त्या प्रतिमा. देवच संत आहेत, संतच देव आहेत. बघा, आपण एखाद्या कोर्टामध्ये जर खटला दाखल करायचा म्हणला तो वकील लागतो. वकिलाच्या माध्यमातून तो खटला चालला जातो. संतांच्या दरबारामध्ये, गुरुच्या दरबारामध्ये देवापर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे संत रूपी वकील हा आपल्याला, गुरु रूपी वकील हा आपल्याला देवाचा मार्ग दाखवतो. मार्ग दावून गेली आधी दया निधी संत ते नेची मार्गे चालू जाता, न पडे गुंता कोटे काही. ज्या गुरुनी मार्ग दाखवला, ज्या गुरुने वाट दाखवली त्या गुरुवरांच्या वाटेने चालावं. ज्या गुरुने मंत्र दिला, आज गुरुवर्याने जो मंत्र दिला, आपण मंत्र सहजासहजी सकाळी आंघोळ करून नित्य नेमाने पूजापाठ करून गुरुवर्यांनी दिलेला मंत्र सदैव जपावा. कारण हा गुरुचा प्रसाद, गुरुचा मंत्र म्हणजे सर्वसामान्य माणसाला कळणार नाही. त्यात जाणतेनी गुरु भजीजे, त्याला जाणणारा पाहिजे, त्याला ओळखणारा पाहिजे. सहजासहजी तुमच्या आमच्या जीवनामध्ये सहजासहजी गुरूंची भेट झालेली. आपल्याला काही सायास करावं लागलं नाही, आपल्याला कुठं इतर भटकावं लागलं नाही. सहजासहजी गुरुची परंपरा आपल्या गावाला लाभली. गेली 61 वर्ष झालं. आजचा हा 62वा वर्ष आहे. नाथरायांची षष्ठी ज्या गुरु माऊलीने आपल्या गावामध्ये सुरुवात केली, त्याच बीजाचं बीजरोपण आज एवढं फुलले. फुलला फुलला मोगरा फुलला, फुलवेची ताबारू करियासी आला. किती गोजरा आणि गोमट या सप्त्याला रूप आले पहा. खर तर स्वाभिमानानं सांगावं असं वाटतंय. रात्री हरिभक्तीपरायण पंढरपूरचे राजे एकनाथ महाराज हंडे बोलून गेले, महाधाम गुंजरगा. खऱ्या अर्थानं तुमच्या गावाला नाच शोभलं. काही कालांतराने आपल्यातलेच लोक म्हणायचे, महाधाम गुंजरगा कसं काय टाकलं तुम्ही, येळणूर गुंजरगा टाका. असं काही लोकांची भावना होती. पण साक्षात पंढरपूरचा मालक हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज हांडेंनी सुद्धा कबूल केलं, महाधाम गुंजरगा आपल्या गावचं नाव आज खऱ्या अर्थाने ते शुभ कार्याला आलं. खरंच महाधाम आहे. काय कमी सांगव, अन्नदान देणारे खूप आहेत. आता सप्ताह सोहळ्यामध्ये
एवढं जे काही सौजन्य म्हणून जे आपल्या भाविकांनी घेतलेलं आहे, हा मंडपाचा खर्च असेल, कीर्तनकाराचा दररोजचा मानधनाचा खर्च असेल, पंक्ती देणारे अन्नदाते, हे जे पॉम्पलेट छापणारे सौजन्य, हे जे काही देणारे लोक आहेत, त्यांनी अगदी मोकळ्या मनाने हे कार्यक्रमामध्ये एवढं मोठं सहकार्य केलं. सप्ताह कमिटी व ग्रामस्थाच्या वतीने त्यांचे खूप आभार आहेत महाराज. आतापर्यंत जे सप्ताह आपल्या गावामध्ये चालत होता, इथूनही पुढे चालणारच आहे महाराज, पण आतापर्यंत सप्त्यामध्ये काहीही कमी पडलं नाही आपल्या गावामध्ये. विचार करा, गावामध्ये गुरुवर्यांच्या सप्त्याला प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य उज्ज्वलन बाबांच्या सप्त्याला देणगी जर जमा करायची म्हणजे 1.5 लाख 2 लाखाच्या जवळ देणगी होते. आपल्या लोकसंख्येच्या हिशोबानं, आपल्या गावच्या लोकसंख्येच्या हिशोबानं आपलं गाव निलंग्या तालुक्यामध्ये पहिल्या यादीमध्ये आहे. आचलबेट देवस्थानच्या ट्रस्टला, कमिटीला फार मोठ्या उत्साहाने गुरुजींनी नाव घेतलं. गुंजरगाव महाधाम या भाविकांनी फार मोठी देणगी जमा करून गुरुवर्यांच्या कार्याला दिली. तसेच वर्षानुवर्षे आपल्या गावातून देणगी जाते. हरिभक्तीपरायण दर्शन महाराज बडवे, हरिभाऊ महाराज बडवे यांच्या पुण्यतिथीला आपल्या गावातील पंक्ती देणारे यजमान आहेत, अन्नदान देणारे यजमान आहेत, दान या स्वरूपामध्ये दक्षिणा म्हणून देणारे यजमान आहेत. हा कार्यक्रम जो चालतो ना, खरखर महाराज सुद्धा म्हणतात गुंजरग्यांचं जेवढं प्रेम आहे, 13 गावाच्या दिंडीच्या प्रसंगातून गुंजरग्यावर विशेष लक्ष गुरुवर्यांचं आहे. आणि विशेष लक्ष आपलं गावकऱ्यांचं गुरु घराण्याला आहे. आणि गुरु घराण्याच्या पायीचा कुत्रा आपण म्हणून तिथे सेवा करतो. संतांच्या द्वारामध्ये कुत्र म्हणून राहो महाराज, व्हावे त्याचे द्वारी श्वान याते, माऊली सांगतात. संतांच्या द्वारामध्ये कुत्र होऊन राहावं, पण अनेक कार्यामध्ये माणूस म्हणून जरी आपण मिरवलं तरी आपला उद्धार होणार नाही. म्हणून जाणतेने गुरु भजीजे, जे जाणकार माणसं आहेत, जे जाणतात, जे गुरुला मानतात, ज्यांनी अंतःकरण शुद्ध करून गुरुची परंपरा, गुरुचे जे दिलेले नियम आहेत, गुरुने काय नियम दिले आपल्याला, काय सांगितलं गुरुने, वर्षातून एकदा तरी पंढरीची वारी पहा. एकदा तरी वर्षानुवर्षे. आता आचलबेटला आपल्या गावातून बरेच भाविक गुरुवारच्या आरतीला बरेच मागच्या वर्षापासून जात आहेत, आजही जात आहेत. गुरुवारांच्या दररोजच्या 8 दिवसाच्या वारीला गुरुची वारी करतात, गुरुची सेवा करतात. पंढरपूरला काही भाविक एकादशीला, दर महिन्याच्या एकादशीला जाणारे आपल्या गावातून भाविक आहेत. हे गुरुविषयी असलेलं प्रेम आहे, हे गुरुविषयी असलेली श्रद्धा आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे. श्री गुरूंचे पाऊले आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतकरणा. बघा, पवनसुत हनुमान की जय म्हणतो आपण. ज्या हनुमंतरायाने उघडवली आपली छाती, दाखविले प्रभू भगवान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. हनुमंतरायाने श्रीरामाला, मा सीता आईसाहेबाला आणि लक्ष्मणाला आपल्या हृदयामध्ये दाखवलं. कसं दाखवलं? खर तर मारुतीरायांचा एक अवतार पवनसुत हनुमान का म्हणतात? का म्हणतात? तो वाऱ्यासारखा वेगाने धावतो. बघा, मारुतीरायांचं एवढं श्रेष्ठ एक गीत आहे, खूप सुंदर आहे. मंगल भवन अमंगल हरी, रौवश दशरथ आजर बिहारी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. मारुतीरायांनी आपल्या जीवनातील एकही असा क्षण सोडला नाही की रामाचं नाम न घेता. हे दुःख भंजन मारुती नंदन, सुन लो मेरी पुकार, पवन सुत दिनती बारंबार. मारुतीराय कसे आहेत? अष्टसिद्धि नव निधि के दाता, दुखियों के तुम भाग्य विधाता. बघा,
जो दुःखी झालाय, अंतकरण त्यांचं दुःखाने दाटलेलं आहे, मारुती रायला शरण जा, ते दुःखाचं निवारण करतील. नाथ रायला शरण जा, ते दुःखाचं निवारण करतील. गुरुला शरण जा, दुःखाचं निवारण करतील. पण नको त्याला आपण शरण जाऊ नका. मायबाप लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळ वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. खरं सांगा, आपला सप्ताह 2 दिवस झाला, आज तिसरा सप्त्यातला 3रा दिवस आहे. पण कधी कधी कीर्तनकाराने पहिल्या दिवशी सांगितलं आपल्या सप्त्यातला शेवटचा दिवस आहे की काय. एवढा समाज उत्थांग भरलेला आहे. आलेला कीर्तनकार सुद्धा आपल्यावरती, आपल्या ग्रामस्थावरती फिदा आहे. काय सप्त्याचं नियोजन आहे, काय हा मंडप आहे, काय हा समाज आहे, काय श्रोतृवर्ग आहे. खऱ्या अर्थाने आपण धन्य झालो, कृत्य झाले, इच्छा केली ती पावलो, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. तुकोबराय म्हणतात, इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबांचे झालो. खर तर स्वर्गीय महादेवरावजी पांचाळ अण्णा हा अभंग नेहमी म्हणायचे. खरं ती परंपरा आपल्या गावाला ज्यांनी भजनाची परंपरा आतापर्यंत तागायत ठेवली, स्वर्गीय महादेवरावजी पांचाळ अण्णा. तसेच आमचे चुलते स्वर्गीय व्यंकटरावजी शिंदे. मी खरं तर अण्णामुळे घडलो. अण्णा मला पायी पायी घेऊन प्रवासाला जामगा, बेंडगा, सावरी, हलगरा, तळीखेड गुरुवर यांच्या कीर्तनाला न्यायचे. चालीप्रमाणे म्हणत असताना मला सबदिष्ट अण्णांनी केलं. लहानपणी बघा, आपल्या घरामध्ये जर वातावरण वारकरी संप्रदायामध्ये आपण जर टाळ घेऊन बसला की नातू टाळ घेतो. आपण जर देवाचं नामस्मरण केला तर नातू नामस्मरण करतो. पण आपण जर घरामध्ये टीव्ही लावून पाहत बसला की मुलं काय करतात, टीव्ही पाहतात. हे आपल्या घराण्यातले जे संस्कार आहेत आई वडिलांचे, ते संस्कार आपल्यावरती होतात. आता खरं बोलायला गेलं तर आज कलियुगामध्ये संस्कार देण्यासाठी आपण कमी पडतोय. आपल्या मुलाला संस्कार द्या. नाही कलेक्टर झाला, नाही SP PI झाला, नाही कोणता अधिकारी तहसीलदार झाला तरी चालेल, पण माळकरी जरूर करा मुलं. कारण येणारी पिढी, येणारा हा कलियुग, ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिजले धन, पापा देते अनुमोदन, करती हेळन संताचे. कलीचं महिमान, कलीचं वारं फार वाईट आहे. मुलांना संस्कार द्या, मुलं घडवा. मुलं मोठी नाही झाली तरी चालतंय, मुलं ज्ञानी जरी नाही झाली तरी चालेल, पण मुलाला एकच मार्ग द्या ज्या गुरुवर यांनी आपल्या या जीवनाचं सार्थक केलं, जीवनाचं सोनं केलं. तसंच आपला परिवार हा कसं करावं लागेल, मंदिर बनावं लागेल. मंदिर जनाबाईने ज्या नामदेवरायांच्या घराण्यामध्ये जनाबाई आल्या, दाशी म्हणून काम केल्या, त्या घराला मंदिर दिलं की हो. ऐका मायबाप, जनाबाई सोबत देव दळू लागायचा की नाही. ओव्या गाऊनी सोरात, दास जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी, आळ चोरीचा माझ्या बरी. असा कार्य विठ्ठला तू केलास दावा, अलंकार विसरून गेलास देवा. देव जनाबाईच्या सोबत जात दळू लागला, गाणी म्हणत म्हणत देव दळू लागला आणि देवाने अलंकार विसरला. अलंकार विसरून देव कुठे विराजमान झाले, आपल्या जागेवरती देव सकाळी पहाटेच्या वेळेला निघून गेले. ज्या वेळेस अनंत शास्त्रीने मंदिराचा दरवाजा उघडला, देवाच्या गाभाऱ्यामध्ये गेले. देवाकडे पाहतात तरी काय, देवाच्या गळ्यातला नवरत्नाचा हारच नाही, देवाच्या अंगावरती गोधडी निघाली महाराज. आता ती गोधडी कुणाची होती हो? गोधडी माझ्या जनाबाईची होती. त्या गोधडीची चौकशी केली, गावातली मंडळी बोलले, हे गोधडी कुणाची आहे? ही गोधडी जनाबाईची, जनीची गोधडी. देवाच्या अंगावर जनीने चोरी केली, आळ चोरीचा माझ्यावरी. गावकऱ्यांनी चोरीचा आळ जनाबाईवर घातला महाराज. जनाबाई म्हणू लागल्या, देवा
ज्यावेळेस जनाबाईला सुळावर उभा केलं महाराज, देवाला एकच हाक मारली, जनाबाई काय चुकलं सांग रे देवा. बर जनाबाईची देव एवढंच काम करायचं का हो? नाहू घाली माझा हरी. हा, देव जनाबाईच्या ते फणी फणी घेऊन देव केस विंचरायचा, फणीने केस विंचरायचा. जे वा झाल्या होत्या जनाबाईला, ती उवा काढत असताना फणीने निघत काही काही. बघा आता महिला मंडळ आहे तिथं, महिला मंडळ खरं सांगा, उवा काढत असताना आपण फणीचा वापर करतो, नाहू घालतो तरी उवा निघत नाहीत. पण बारीक बारीक जे लिका असतात ना, लिका, ते लिका काढायचं म्हणलं तर त्याला काय करावं लागेल? त्याला आपल्या दोन्ही अंगठ्याच्या नखाचा वापर करावा लागतो. ते अलगद लीक काढायची, या अंगठ्यावरती ठेवायची, या अंगठ्याने वरी दाबायची आणि मग ती लीक मारायची. देवाने जनाबाईच्या लिका माराव्या, जनाबाईला नाहू घालावं. बघा किती मोठा भाव आहे आपल्या. जर अंतकरणामध्ये कधी जर आलं तर पहा, माऊली ज्ञानोबरायांच्या समोर मी बोलतोय म्हणजे आज ज्ञानोबराय समोर साक्षात भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. आता इथं लहान लहान मुलं ज्ञानेश्वरी पारायणासाठी सकाळी बसलेले आहेत. बघा ज्ञानेश्वरी वाचता नाही आली तरी चालतं, पण ज्ञानेश्वरीच्या त्या ओवीवरती बोट जरी फिरला तर तो जीव भाग्यवान झाला, तो नशीबवान झाला. का? कारण एकतरी ओवी अनुभवावी, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी. मस्तक असो दिनरजनी श्री ज्ञानदेवा चरणी. माऊली ज्ञानोबरायांना जर पाहायचं असेल तर माऊली ज्ञानोबराय कुठे आहे? तो ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, या ग्रंथामध्ये आहेत. जगद्गुरु तुकोबराला पाहायचंय आपल्याला. देहूला जायची गरज नाही, पंढरपूरला जायची गरज नाही, आळंदीला जायची गरज नाही. मायबाप या ज्ञानेश्वरीमध्ये जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्यामध्ये माझ्या तुकोबराला पहा. बघा जगद्गुरु तुकोबरांचा गाथा, ज्या कर्म कीटकांनी पाण्यामध्ये टाकण्याचा संग्रह केला. बघा आज तुकाराम बीज काल झाली. तुकाराम बीजच्या दिवशी 13 दिवस जगद्गुरु तुकोबराया अनुष्ठानाला बसले इंद्रायणीच्या डोहावरती. पण गाथा कुणी बुडवला होता हो? तुकोबरांनीच गाथा बुडवला. का बुडवला? गावातील काही त्या काळात काय म्हणायचे, हा पंचायत मध्ये ठराव झाला. काही ग्रामस्थांनी जे रामेश्वर भट्टासारखे दुर्गुण विचाराची माणसं होती, त्या माणसाने विचार केला, आता जर यांनी जर गाथा सांगितला लोकाला, जगद्गुरु तुकोबराय कुर्बी समाजातले बरगा विश्वंभर बाबापासून चालत आलेली परंपरा जगद्गुरु तुकोबरायांच्या घराण्यामध्ये. तुकोबरायांचे थोरले बंधू सावजी म्हणजे शिवाचा अवतार, दुसरे बंधू तुकोबाजी आणि तिसरे बंधू कान्होबाजी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा अवतार. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथून या. बघा तुकोबरायांचा अवतार एक नाही. ज्या वेळेस नरसिंह रूपाच्या नरसिंहामध्ये देवा अवतारच्या वेळेस नरसिंहाच्या पोटी जन्माला आले भक्त प्रल्हाद म्हणून. कोण आले? जगद्गुरु तुकोबराया. उद्धवाच्या रूपाने जगद्गुरु तुकोबराया, अंगदाच्या रूपाने जगद्गुरु तुकोबराया, नामदेवरायांच्या रूपाने जगद्गुरु तुकोबराया आणि तुकोबरायांच्या रूपामध्ये जगद्गुरु तुकोबराया. 5वा वेद म्हणवणारे जगद्गुरु तुकोबराया. जो पंडित त्या काळचा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखगत असणारा रामेश्वर शास्त्री तुकोबरायाची आरतीच लिहिली महाराज. गाथा बुडवला. गाथा आईसाहेबांनी पाण्यामध्ये अलगद ठेला. 13 दिवस झाल्यानंतर तो गाथा तुकोबरायांच्या सान्निध्यात केला. मला सांगा पाण्यात बुडवलेला गाथा तशाचा तसा रुक्मिणी आईसाहेबांनी तुकोबरायाला दिला. तुकोबरायांचं काय मोठं भाग्य आहे. काय पाहिजे जीवनामध्ये मला सांगा. तुकोबरायांनी 65 लाखाची जागीरदारी त्या काळामध्ये लोकांना वाटप केली. जाळली संसार बैसलो अंगणी, संसाराची राख रांगोळी केली. स्त्री एक अन्न करता मिली, दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करता मिली. घरातली माणसं अन्न करता मिली. घरातली ज्वारी लोकांना वाटून टाकली. लोकांनी
तुकोबरायांच्या घरातली जेवारी नेत असताना तुकोबरायांच्या कणगी पालती करून झाडून पुसून तुकोबराला थोडस सुद्धा धान ठेवलं नाही. ते तुकोबर आहेत. आज माझ्यासारखे कीर्तनकार महाराज मंडळी तुकोबरायांच्या एका अभंगावरती कोट्यावधी झाले महाराज, ज्यांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून हा 4092 अभंगाचा गाथा लिहिला. त्यांना जगद्गुरु तुकोबराय कोणी म्हणत नव्हतं महाराज, वेडा तुक्या म्हणायची, कारण वेडच लागलं होतं तुकोबरायला. तसं काही तर बघा तुकोबरायांची गाढवावर बसून दिंड काढली. तुकोबराय म्हणू लागले, आवली आली, आवली अगं इकडे ये, समोर ये, हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, मी काय गाढवावर बसलोय, मला लोकांनी पाय पोळण्याचं तर काही हे केलं नाही, पण हे बाकीचे जे लोक आहेत त्यांचे पाय पोळतील, रस्त्यावरती पाणी टाक. कोण म्हणा? जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणा. आपण जर ह्या कलियुगामध्ये जर आता तुकाराम महाराज झाले असते, लोकांनी जर गाड्यावर बसून वरात काढली असती, तर हे तुकाराम महाराज म्हणले असते का, अगं काय बघतेस, आण पाणी टाक रस्त्यावरती, लोकांचे पाय भाजतात, म्हणले नसते महाराज. वैराग्य 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 वैताग्य वेगळं आणि वैराग्य वेगळं. आपल्या जीवनामध्ये वैताग आहे, वैराग्य नाहीच महाराज. फार फार झालं तर आपण वैताग घेतो, भांडतो, बोलतो, कोणाशी तरी कुसपट काढतो, याच्या पलीकडे काही करू शकत नाही. वैराग्य वेगळं. वैराग्य मूर्ती उज्ज्वलन महाराजांच्या जर जीवनामधला प्रसंग पाहिला महाराजांचं फार खडतर जीवन आहे. त्या गुहेमध्ये भला मोठा साप, तो वाघाची गुहा, त्या गुहेमध्ये महाराजांनी अवघा आयुष्य आपलं तिथं झिजवलं. आणि त्या डोंगराचा वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षी सुस्वरी आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. डोंगरावरती गेल्यानंतर डोंगरावर डोंगर वाटतच नाही महाराज, ते तीर्थक्षेत्र बनलं. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या बांधीवर आज लाखो समाज, लाखो भाविक तिथं येऊन नतमस्तक होतो. लाखो भाविकाचा अन्न महाप्रसाद तिथं तयार होतो. काय ख्याती आहे महाराज. असा जर मोठा गुरु आपल्या जीवनामध्ये झाला, आणि तो जर गुरु आपल्या जीवनामध्ये आपल्या या गुंजरगा नगरीमध्ये महाराजांचे पदस्पर्श, मला वाटतं 2002च्या अगोदर 1992 म्हणजे 1988 ते 89 या काळामध्ये झालेले आहेत महाराजांचे सुरू. 72 ला स्थापना झाली. पण गुरुवर्यांचे उज्ज्वलन महाराजांचे पाऊल आपल्या गावाला जे पदस्पर्श लागले 89 किंवा 90, 88, 89 या काळामध्ये झाले, 82 या काळामध्ये झाले. बघा गुरुवर्यांचं जे येणं आहे, जगाच्या कल्याणा संताच्या उभूती, देह कष्टविती परोपकारी. संत येतात जगाच्या कल्याणासाठी येतात. तुम्ही आम्ही येतो, जगाचंही कल्याण करीत नाही, घराचंही कल्याण करीत नाही, गावाचंही करीत नाही, आपलं स्वतःचंही करत नाही. म्हणून संत कसे आहेत? संत उदार उदार, भरले अनंत भांडार, माग त्याशी पुरे, धन्य अनेका शिवरे. हे संताचं भांडार आहे, हे संताचं कोठार आहे. इथे कितीही मागा कमी पडणार नाही. इथे कितीही तुम्ही बघा, आपला सप्त्यातला महाप्रसाद होतो, 10-5 गावचे लोक महाप्रसाद घेण्यासाठी येतात. कधी आपल्या सप्त्यातील महाप्रसाद कमी पडलाय का? अजिबात नाही. 10-5 गावचे लोक जेवून, गावातलं पूर्ण गाव जेवून सुद्धा अनेक अन्न शिल्लक राहतं, आपण वाटप करतो, वाढून देतो. हे संताच्या पदस्पर्शाची कृपा आहे. श्री गुरु माऊली ज्ञानोबरांच्या जीवनामध्ये निवृत्तीनाथाला गुरु का केले? निवृत्तीनाथाला गुरु केले ज्ञानोबरायांनी. दादा तुम्ही उपदेश द्या, तुम्ही आदेश करा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनायं सुजाम्यहं, धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेला अधर्म असतो त्या त्या वेळेला देव अवतार घेतात. छत्रपती शिवाजी महाराज ज्या मायमाऊलीच्या पोटी जन्माला आले,
आई जिजासाहेब शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरावरती महादेवाच्या पिंडीवरती आपला रक्ताचा अभिषेक घालणारा पहिला राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण? बोला. जगद्गुरु तुकोबराया. ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायांच्या देहूमध्ये आले, देहूमधल्या काही व्यक्तींना विचार केला, तुकोबराय कोण? तुकोबरायच भेटले. म्हणजे तुकोबराय आहेत गावामध्ये. बर 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 काय तुकोबरायांचं तुम्ही कसं काय? आम्ही छत्रपती शिवाजी. बरोबर. कसं काय आला तो तुकोबरायाकडे? काही नाही म्हणे, आम्हाला तुकोबरायांचं दर्शन पाहिजे. तुकोबरायांचं दर्शन घेतलं. तुकोबरायांनी आता बघा, महाराष्ट्राचा राजा, जाणता राजा जगद्गुरु तुकोबरायांच्या भेटीला आल्याच्यानंतर तुकोबरायांनी आग्रह केला, 2 घास खाऊन जा. पण खऱ्या अर्थाने त्या सैनिकाने, महाराजांनी इशारा केल्यानंतर पाहिलं उघडून, त्या पातिल्यामध्ये काही नव्हतं महाराज. पातिले सगळे रिकामी होते. तुकोबरायांनी म्हणलं, आग्रह केला, पातिल्यामध्ये काही नाही. सैनिकांनी सांगितलं राजाला. तुकोबरायांचा आग्रह, फार आग्रह केले महाराज, तुम्ही 2 घास तरी जेवून जा. त्या पातिल्यावरती वाढलं. जेवढे काही सैनिक आले होते ते सैनिकांनी सर्वांनी भक्षण केलं, अन्न खाल्लं. पण परत बघताय तर काय पातिली भरलेली. माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा फार मोठा अधिकार पाहिला आणि राजाने आपल्या सैनिकाला पाठवलं, हे सोने मोहऱ्यानं भरलेले ताट माझ्या तुकोबरायांना द्या अन्नदानासाठी, ज्ञानदानासाठी. ते अन्नदानासाठी, ज्ञानदानासाठी दिलेलं जे सोनं होतं ना महाराज, ते सोनं, सोने रुपये आम्हा मृत्युके समान, माणिक पाषाण खडे जैसे. सोने हे परतून लावले महाराजांनी. मला सांगा, 65 लाखाची जहागिरी लोकाला वाटप केली. बघा, 6 बैलगाड्या, ते खतवलेले खत, सावकारी होती. विश्वंभर बाबापासून चालत आलेली सावकारी होती. ते खतवलेल्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्या. एवढं समर्पण कोण करतो? हो, संतच करतात. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग, आड राणी भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. खरं तर तुकोबराया सर्वसामान्य तुकोबराया वैकुंठाहून आले. कशासाठी आले? उद्धराया जन जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, जनजीवाचा, जड जीवाचा उद्धार करण्यासाठी जगद्गुरु तुकोबराय आले. बघा, जगद्गुरु तुकोबराय ज्या वेळेस वैकुंठाला गेले, निळोबरायांनी अनुष्ठान घातलं, उपवास ठेवला, अनुष्ठानाला बसले. देव स्वतः आले. देवाला काय म्हणतात निळोबराय? येथे तुझे लागे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आलाची का. तुम्हाला इथं कोण बोलवले का देवा? म्हणजे नाही. तुम्ही का आलात? तुकोबरायांचा धावा करताय म्हणून आलो. तुकोबराय आज वैकुंठ, आमच्याच वैकुंठ म्हणजे आमच्या लोकांमध्ये आहेत. तुम्ही तुकोबरायाचा धावा करतायत. तुकोबराय तिथे व्यस्त आहेत, नामस्मरण, नामसाधना तुकोबरायांची होते, म्हणून मी आलो. नाही देवा, तुम्हाला बोलवलोच नाही. काही ठिकाणी बोलवल्यानंतर जावं, काही ठिकाणी न बोलवता जावं. बघा, लग्न समारंभामध्ये बोलवलं तरी पंक्तीला बरं का, असं अक्षदा टाकायला, कन्यादान करायला जावं महाराज. पण अन्नदान जिथं घडतं, हे महाप्रसाद जिथं घडतो, तिथे न बोलवता जावं. पण पंक्तीच्या ठिकाणी बोलवलं तरी जावं. एका गावामध्ये असा मंडप उभारलेला होता. 1-2 सदग्रस्त निघाले. आता चालू काळ, आणि ते लग्न VIP होतं. ज्या माणसाला कार्ड वगैरे दिलं त्या माणसाची चिंठी होती. 2 जण पक्के लकलेले होते. प्रवास करत असताना मंगल कार्यालय दिसलं, सभा मंडप दिसला. दुपारची अक्षदा झाली की महाप्रसादाला निघायचे. 2 जण बसले पंक्तीला. ते 2 खूप चपळ आणि चापटर होते. ते म्हणला, तुम्ही कोणी आलात? ते म्हणला, मी मुलीचा मामा आहे. त्याला विचारलं, तुम्ही कोणी आलात? ते म्हणला,
मी म्हणला मुलाचा मामा आहे. पर्याय तुमच्याकडे कार्ड, आयडेंटिटी कार्ड? म्हणजे नाही, मामाला कशाला आयडेंटिटी कार्ड लागतं. फार हुशार होते. मग तिकडे ते मुलीचा मामा, मुलीचा वरबाप तिकडे पाहत होते, राम राम लोकांना बोलत होते. पण हे पाहिले जेवायला बसले, ती म्हणे मामा तर तिकडे, तुम्ही कोणते मामा? काय नाही, माझं नावच मामा आहे म्हणून. तुम्ही कसं काय न बोलवता? म्हणजे आमचा धंदाच आहे, दररोज आपल्याला बोलवायची गरज नाही म्हणे. कुठलेही सत्कार्य असो आम्ही महाप्रसाद घेतोच म्हणे. म्हणजे अशी फजिती होते. काही ठिकाणी न बोलवता गेल्याचा परिणाम असा होतो. पण संतांच्या दरबारामध्ये न बोलवता यावं. आता इथं हरिपाठ आहे, प्रवचन आहे, कीर्तन आहे. सप्ताह ग्रामस्थांनी फार मोठ्या श्रद्धेने, फार मोठ्या कष्टाने उभा केलेला आहे. हा मंडप भरून दिसला तरी कीर्तनकाराला भरून वाटतं. कीर्तनकार सुद्धा आनंदी होतो. हे इथं न बोलवता यावं. पुकारायची गरज नाही कीर्तनाला. ह्या पुकारावं असं कार्यकर्त्यांनी पुकारल्यानंतर हरिपाठाला यावं असं नाही. आपला दररोजचा टाइम आहे, दररोजचा वेळ आहे, त्या वेळेला येऊन आपण स्थानापन्न व्हावं. आणि हा भक्तीचा सुगंध तुमच्या आमच्या जीवनामध्ये असंच दरवळत राहावा. जीवनामध्ये माऊली ज्ञानोबा म्हणतात, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी बैसव पाऊले श्री गुरूंचे. श्री गुरुच का सांगितलं महाराज? गुरु हा फार मोठा एक अद्भुत शक्ती आहे महाराज गुरुच्या जवळ. बघा, माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो. मी ज्यावेळेस गुरुवर्यांकडे भेटायला गेलो, माझी गुरुवर्यांची भेट 2007 मध्ये झाली. गावातली काही मंडळी आहेत, आमचे दयासागर पाटील आहेत, बास आहेत, दुकानदार आहेत, चेअरमन विश्वंभर चेअरमन आहेत, हे जुने मंडळी गोविंद पाटील आहेत. 2007-08 मध्ये महाराजांचं माझं पहिली भेट बोळेगावमध्ये कीर्तनामध्ये झाली. महाराजांनी चाल दिली. चाल म्हणतोस का तू? महाराजांनी प्रश्न केला, तुझं नाव काय? मी म्हणलं तुकाराम. गोविंद पाटलाचे मावसभाऊ म्हणले व्यंकटराव पाटील. महाराज, हा व्यंकट शिंद्याचा पुतण्या आहे. महाराज म्हणले ते कुणाचा आहे, कुण्या घरचा आहे, कुण्या जातीचा आहे, कुणाचा पुतण्या, सगळं मला माहिती आहे, फक्त मला नाव विचारायचं होतं. बघा, महाराज हे अंतरीचे जाणते होते, कारण गुरु हे देवच होते. महाराज गेल्यानंतर हे गुरु आहेत, हे देव आहेत, आपणाला कळले, हे संत आहेत. महाराज असेपर्यंत आम्हालाही भास झाला नाही. महाराजांनी त्यावेळेस तिथं मला चाल दिली. त्यावेळेसपासून आळंदीला महाराजांनी स्वतःच्या खर्चाने मला नेलं. आळंदी देहूमध्ये सप्त्याला, कुठल्याही सप्त्यामध्ये महाराजांच्या, बघा माझं एक भाग्य सांगतो, माझी अवस्था नसतानाही महाराजांच्या कडेला स्टेजवरती बसायचं, पारायणाला बसलं स्टेजवर बसायचं, कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभारलं तरी महाराजांच्या साईडला टाळ घेऊन उभारायचं. आजही व्हिडिओ क्लिप आहेत ती कडेला उभारून टाळ घेतलेली. बघा, कधी गुरुने असा विचार केलाय का हो? काही माणसं म्हणतात महाराज दक्षिणा दिली कीच आशीर्वाद द्यायचे, असं काहींचं म्हणणं होतं. पण माझी परिस्थिती जर पाहिली महाराज, 10 रुपये देऊन गुरूंच्या आशीर्वाद घ्यावा एवढी सुद्धा नव्हती महाराज. माझी परिस्थिती एवढी बिकट असताना सुद्धा महाराजांनी मला जवळ केलं. बघा, संत कसे जवळ करतात? ज्याचा भाव शुद्ध आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी गुरुविषयी प्रेम आहे, त्याला गुरु आपोआप जवळ करतात. आज महाराष्ट्रभर मी फिरतोय, बरेच ठिकाणी कीर्तनाच्या सेवा चालू आहेत, बरेच ठिकाणी सप्त्यामध्ये प्रवचन कीर्तन, अनेक ठिकाणी जो काही हे माझं बोलण्याचं जे धाडस आहे, जे काही ज्ञान आहे, माझ्या आईवडिलांची कृपा, माझ्या चुलत्याने दिलेली मला सामुग्री, समस्त ग्रामस्थांचा माझ्यावर असलेला आशीर्वाद आणि समस्त ग्रामस्थांचं माझ्यावर असलेलं प्रेम आणि गुरुवर्यांची ही मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली या घात निवाराया, गुरुने दिलेला हा प्रसाद. खऱ्या अर्थाने मी काही महाराज नाही, कुठं अध्ययन केलेलं नाही. आळंदीसारख्या देहूसारख्या ठिकाणी जाऊन फक्त गुरुच्या सहवासामध्ये राहून जे काही प्राप्त झालं, गुरुने जे काही आशीर्वाद रूपी दिलं, तेच आशीर्वाद रूपी प्रवचन मी तुमच्या समोर मांडतो. मी काय असा फार मोठा विद्वान पंडित नाही किंवा विद्वान नेता, म्हणजे विद्वान कोणाला म्हणावं, ज्याने 10-5 वर्ष 4-2 वर्ष आळंदी सारख्या ठिकाणी जाऊन गुरुवर्यांकडे ज्ञान घेऊन परिपक्व होऊन समाजामध्ये बाहेर पडल्यानंतर त्याला विद्वान म्हणावं.
बर, माझी अवस्था कशी झाली सांगतो तुम्हाला. नाथरायांचा एक प्रसंग आहे. नाथरायांकडे एका माऊलीने परिस्थिती नाजूक होती म्हणून त्याला पुरणपोळीचं जेवण आवडायचं. त्याचं नाव काय? गावबा. त्याचं नावच होतं. गावभर फिरायचा, पण घरची परिस्थिती खूप वाईट होती. आईला म्हणायचा, आई मला पुरणपोळीचं जेवण दे, आई मला पुरणपोळीचं जेवण दे. आई म्हणायची, बाळा आपली परिस्थिती नाही रे. त्यावेळेस शांतीब्रह्म नाथरायांच्या घरी पुरणपोळीचं जेवण बनायचं. नाथराया किती मोठे सांगू का? सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. जेवढे काही महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतचे संत झाले त्या संतांपैकी राजा म्हणवणारे नाथराय आहेत. मला असं वाटतं आपली ज्या वेळेस नाथरायांची प्राणप्रतिष्ठा हरिभाऊ महाराजांच्या हस्ते झाली त्या काळात गेली 61 वर्ष झालं बरं का. आज 61 वर्षापासून आपल्या गावामध्ये काही कमी पडलंय का? काही काही गावांनी दुष्काळ पडला, काही काही गावांनी पाणी टंचाई झाली. माग 2015-16 मध्ये अन्न लातूर जिल्ह्यामध्ये पाणी नव्हतं, रब्बी पिकली नाही. आपल्या गावामध्ये सर्वच पिकायचं. पाऊस भरपूर होतोय, पाण्याची टंचाई नाही, सुखा समाधाने आपलं गाव नांदतंय. ही कृपा कुणाची? नाथरायांची कृपा आहे, हरिभाऊ महाराजांची कृपा आहे. म्हणून सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. ते माऊली गेल्या आणि नाथरायांना विनंती करू लागल्या, नाथराया आमचा मुलगा आहे, आमच्या मुलाला पुरणपोळीचं वेळ आहे, तुमच्या घरी दररोज पुरणपोळीचा स्वयंपाक होतो. हा एवढा आमचा गावबा तुमच्याकडे राहू द्या. गावबाला ठेवलं महाराज. नाथराया म्हणले राहू द्या, गावबाला ठेवा. गावबा राहिला. नाथरायांच्या घरी सेवा करू लागला. गावबा नाथरायांनी जे सांगितलेलं काम प्रवचनासाठी कीर्तनासाठी मंडप झाडायचे, गावबा स्वच्छता करायची. आणि एके दिवशी असा प्रसंग आला, गावबालाच प्रवचनाला बसावं लागलं. गावबा कधी कुठे शिकला होता का? कुण्या शाळेमध्ये, कुण्या संस्थेमध्ये काही नाही. गावबा म्हणजे गावभर फिरायचं, त्याचं नाव गावबा. आताही आपल्या गावामध्ये काही काही टोपण नाव असतात. आता आमच्या विठ्ठल भाऊला माळकरी म्हणतात. कोण? विठ्ठल माळकरी. माळकरी हा शब्द सदाशिव महाराजाला महाराज म्हणतात. म्हणजे एक टोपण नाव पडतं माणसाला. कार्य करत गेलं की त्याला टोपण नाव पडतं. आता मला हे सगळे महाराज म्हणतात. आता मी महाराज आता झालोय, अगोदरपासूनच महाराज म्हणतात. काही क्षेत्रामध्ये माणसाचं आयुष्य 10-5 वर्ष जर घातलं त्याला महाराज म्हणतात. मला सांगा, गावबाने नाथरायांच्या घरामध्ये थोडा काळ सेवा केली. गावबा हे राहिलेलं जे भागवत होतं गावबाने पूर्ण केलं. गावबाचा अधिकार साधा नाही. नाथरायांची फार मोठी कृपा आपल्यावर आहे. नाथरायांची एवढी कृपा आहे बघा. आज घराघरामध्ये आनंद आहे, घराघरामध्ये सुख समाधान आहे. काय कमी आहे मला सांगा? आपल्या गावामध्ये अनेक काळापासून जी परंपरा चालवतोय आपण, मला वाटतंय लहानपणी